नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दयानंद माधवराव गुडेवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, उज्ज्वल ग्रामीण महाविद्यालय घोणशी. आजच्या या व्हिडिओ क्लासमध्ये आज आपण या क्लासमध्ये अधिमान्यता लेजिटिमसी या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. तर अधिमान्यता राजकीय व्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. अधिमान्यतेचा अभाव असेल तर शासन व्यवस्थेसंबंधी लोकांमध्ये अविश्वास निर्माण होतो. त्यामुळे अशा अवस्थेत युद्ध किंवा क्रांतीद्वारे शासन व्यवस्था बदलली जाऊ शकते. शासनाची सफलता अधिमान्यतेवर आधारित असते. अधिमान्यतेशिवाय कोणतेही शासन जनतेवर आपला प्रभाव निर्माण करू शकत नाही. सर्व प्रकारच्या शासन व्यवस्थेसाठी अधिमान्यता ही अतिशय महत्त्वाची बाब ठरते. जेव्हा एखाद्या शासन व्यवस्थेतील शासक आपल्या कार्याला अधिमान्यता प्राप्त करू शकत नाहीत, तेव्हा लोकमत विरोधी जाऊन शासनाच्या सत्तेलाच अस्वीकृत केले जाते आणि अशा स्थितीमध्ये शासनाने दमननीतीचा अवलंब केला तर जनविरोधामुळे सत्ता संपुष्टात येऊ शकते. विशेषतः लोकशाही व्यवस्थेमध्ये शासनात लोकांचा सहभाग असल्यामुळे शासन व्यवस्था आपल्या शक्ती अथवा भीतीच्या आधारावर लोकांकडून आपल्या आदेशांचे पालन करून घेऊ शकत नाही. त्यामुळे अधिमान्यतेची लोकशाही व्यवस्थेत अधिकच आवश्यकता असते. केवळ लोकशाहीतच नव्हे तर कोणत्याही शासन पद्धतीत अधिमान्यता आवश्यकच असते. राजकीय सत्तेला मूलाधार म्हणून अधिमान्यतेकडे पाहावे लागते. अधिमान्यता मिळविण्यात अयशस्वी ठरणाऱ्या व ती गमावणाऱ्या राज्यसंस्थेत अंतर्गत बंडाळी व उठावांना ऊत येऊ शकतो. सत्ता ही वैध ठरविण्याची प्रक्रिया म्हणजे अधिमान्यता होय. म्हणूनच अधिमान्यतेला वैधता हा पर्यायी शब्द आहे. अधिमान्य सत्ता ही अधिसत्ता होत असल्यामुळे सत्ता व अधिसत्ता यांच्यातील दुवा म्हणून अधिमान्यतेकडे पाहावे लागेल. आधुनिक काळामध्ये अधिमान्यता या संकल्पनेचा स्वतंत्र विचार मॅक्स वेबर यांनी केलेला आहे. त्यामुळे मॅक्स वेबरला अधिमान्यता या संकल्पनेचा जनक मानले जाते. मॅक्स वेबरच्या मते अधिमान्यता विश्वासावर आधारलेली असते. अधिमान्यता हीच राजकीय व्यवस्थेसाठी आज्ञापालनाची अवस्था निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवीत असते. मॅक्स वेबरने अधिमान्यतेचे 3 आधार सांगितलेले आहेत. ते म्हणजे परंपरागत, विवेकी, वैधानिक व दिव्यवलयी. त्याचबरोबर सिमोर मार्टिन लिपसेट यांनी 1959 साली अमेरिकन पॉलिटिकल सायन्स रिव्ह्यू या मासिकामध्ये अधिमान्यतेची संकल्पना अधिक विस्ताराने मांडलेली आहे. त्यानंतर SM लिपसेट यांनी आपल्या पॉलिटिकल मॅन या ग्रंथात अधिमान्यता या संकल्पनेचा विचार केलेला आहे किंवा स्पष्टीकरण दिलेले आहे. त्याचबरोबर रॉबर्ट डहाल यांनी अधिमान्यतेसंबंधी अधिक लिखाण केलेले आहे. अधिमान्यता या मराठीतील शब्दाचे इंग्रजी रूप लेजिटिमसी हे आहे. इंग्रजीतील हा शब्द मूळ लॅटिन भाषेतील लेजिटिमस या शब्दापासून तयार झालेला आहे. लॅटिन शब्द लेजिटिमसचा अर्थ वैधानिक किंवा कायदेशीर असा होतो. रोमन राजकीय विचारवंत सिसरो यांनी वैधानिक व न्यायसत्तेसाठी लेजिटिमस या इंग्रजी शब्दाचा वापर केलेला आहे. यानंतर या शब्दाचा वापर प्राचीन परंपरांच्या प्रती अनुकूलता व संवैधानिक नियमांच्या अनुषंगाने केला जाऊ लागला. प्लेटोने न्याय भावनेसाठी अधिमान्यतेचे बीजारोपण केलेले होते. प्लेटो म्हणतो की अधिमान्य किंवा वैध न्याय प्रत्येकासाठी आवश्यकच आहे. त्याचबरोबर प्लेटोचे शिष्य राज्यशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल यांनी या संकल्पनेची मांडणी विधिमान्य शासन या आधारे केली होती. जॉन लॉक यांनी करार आणि संमतीद्वारे अधिमान्यतेचा विचार प्रस्तुत केला होता. त्याचबरोबर सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथाचे लेखक
जीन जॅक्स रूसो यांनी असे म्हटले की सामूहिक इहा ही अधिमान्यतेकडे झुकणारीच मानावी लागेल. असा अधिमान्यतेचा अर्थ पाहिल्यानंतर अधिमान्यतेच्या व्याख्या पाहू. अधिमान्यतेसंबंधी पहिली व्याख्या आहे जेन ब्लॉन्डेल यांच्या मते, जेव्हा लोक राज्यसंस्थेच्या सत्तेला बिनतक्रार स्वीकारतात तेव्हा त्या स्वीकृतीला अधिमान्यता असे म्हणतात. जीन ब्लॉन्डेल यांच्या व्याख्येवरून आपल्याला असे समजते की जेव्हा एखाद्या शासन व्यवस्थेला किंवा राज्यसंस्थेला विना तक्रार लोक स्वीकारतात तर त्या स्वीकृतीलाच अधिमान्यता असे म्हणतात. त्यानंतर दुसरी व्याख्या आपण पाहू रॉबर्ट डहाल. तर रॉबर्ट डहाल यांच्या मते शासकीय संरचना, कार्यपद्धती, निर्णय, धोरण, कृती याबद्दल व शासनाधिकारी किंवा नेते यांच्या ठायी अचूकता, नैतिकता, चांगुलपणा, उत्तरदायित्व हे गुण असून त्यांचा स्वीकार केला पाहिजे असा लोकांना वाटणारा विश्वास म्हणजे अधिमान्यता होय. त्याचबरोबर तिसरी व्याख्या आपण पाहू क्रुहन अल्फ्रेड यांची व्याख्या आहे. कुहन अल्फ्रेड. अधिमान्यतेचा अर्थ शासक आणि शासित यांच्यामधील करावयाची स्वीकृती असा होतो. या कराराअंतर्गत लोकांना जीविताचा अधिकार प्राप्त होतो. जीविताचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे ते शासनाचे आदेश पालन करणे स्वीकार करतात. म्हणजे बघा क्रुहन अल्फ्रेड काय म्हणतात, अधिमान्यतेचा अर्थ शासक आणि शासित यांच्यामधील करावयाची स्वीकृती. शासक म्हणजे नेते लोक, सरकार चालवणारे लोक, आणि शासित म्हणजे जनता यांच्यामधील करावयाची स्वीकृती म्हणजे यांच्या दोघांमध्ये जे संगनमत झालेलं आहे की तुम्ही शासन करा, आम्ही तुम्हाला मदत करू किंवा आम्ही तुमच्यावरती शासन करू. म्हणजे शासक म्हणतील आम्ही तुमच्यावरती शासन करू आणि शासित काय करतील, शासित लोक या शासकांना म्हणजे सरकारला संमती देतील. तर हे शासक आणि शासित म्हणजे राजकीय नेते म्हणजे जे सरकार चालवणारे लोक आहेत ते, आणि शासित म्हणजे जनता, या दोघांच्या मधील करावयाची स्वीकृती असा होतो. आणि या करारांतर्गत लोकांना काय होतो, जीविताचा अधिकार प्राप्त झाल्यामुळं, जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाल्यामुळं, आणि हे शासक म्हणजे नेते लोक, सरकारमधील मंडळी लोक, शासित म्हणजे जनतेला जीवन जगण्यासाठी सोयीस्कर बाबी या राज्याच्या माध्यमातून करतात, म्हणून ते शासनाचे आदेश पालन करणे स्वीकार करतात असं इथं क्रुहन अल्फ्रेड यांना सांगायचं आहे. त्यानंतर एम लिप्सेट यांची अतिशय सुंदर व्याख्या आहे. लिप्सेट यांच्या मते अधिमान्यता म्हणजे अशी राजकीय व्यवस्था की जी सर्वच बाबतीमध्ये सामाजिक हिताच्या दृष्टीने योग्य आहे असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करून तो टिकवण्याची व्यवस्थेची क्षमता असते. म्हणजे बघा लिप्सेट काय म्हणतात की अधिमान्यता म्हणजे अशी राजकीय व्यवस्था की जी सर्वच बाबतीमध्ये सामाजिक हिताच्या दृष्टीने योग्य आहे असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करून तो टिकवण्याची त्या व्यवस्थेची क्षमता असते, त्याला म्हणायचं अधिमान्यता. यानंतर पुढचा भाग आपण पाहू अधिमान्यतेचे वर्गीकरण किंवा प्रकार. तर राज्यशास्त्रातील काही आधुनिक लेखकांनी अधिमान्यतेचे वर्गीकरण केलेले आहे. तर या लेखकामध्ये स्टर्नबर्जर, मॅक्स वेबर आणि रॉबर्ट डहाल यांनी केलेले वर्गीकरण अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. तर या विचारवंतांनी केलेल्या वर्गीकरणाचा आपण पुढील प्रमाणे अभ्यास करणार आहोत. तर आपण सर्वप्रथम स्टर्नबर्जर या विचारवंताने अधिमान्यतेचे वर्गीकरण कसे केलेले आहे ते आपण पाहू. तर स्टर्नबर्जर यांनी अधिमान्यतेचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे बघा, नंबर 1 दैवी अधिमान्यता. तर दैवीय शक्तीची प्रेरणा पुढे करून जेव्हा अधिमान्यता प्राप्त केली जाते तेव्हा ती दैवी अधिमान्यता असते. राजा हा ईश्वराचा दूत आहे किंवा अहम ब्रह्मास्मी असे म्हणून अधिमान्यता मिळवली जाते. दैवी शक्तीचे आकर्षण अधिमान्यतेला सुलभ बनवते असा एक प्रकार त्यांनी
स्टर्नबर्जर यांनी सांगितलेला आहे. तर स्टर्नबर्जर यांनी दुसरा प्रकार सांगितलेला आहे, तो बघा नंबर 2, नागरी अधिमान्यता. नागरी अधिमान्यता तेव्हा प्राप्त होते जेव्हा शासन सामान्य हिताचे धोरण आखून समाजामध्ये सहकार्य व संधी निर्माण करते. यावेळी नागरी समाज शासनाप्रती आपली अधिमान्यता प्रदान करते. आधुनिक राजकीय व्यवस्थांमध्ये निवडणुकीद्वारे या अधिमान्यतेची चाचणी घेतली जाते. म्हणजे बघा, स्टर्नबर्जर यांनी दैवी अधिमान्यता आणि नागरी अधिमान्यता असे 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वपूर्ण विचारवंत आहे मॅक्स वेबर. तर मॅक्स वेबर यांनी अधिमान्यतेचे वर्गीकरण करताना अधिमान्यतेचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आहे. तर मॅक्स वेबर यांनी सांगितलेला अधिमान्यतेचा पहिला प्रकार आहे नंबर 1, परंपरागत अधिमान्यता. म्हणजे प्राचीन काळापासून पूर्वापार आपल्या वडिलोपार्जित पद्धतीने चालत आलेल्या रूढी, प्रथा, परंपरा या पुढील पिढीद्वारेही पाळल्या जातात. त्यामुळे एखाद्या पदाला किंवा आदेशांना परंपरेच्या स्वरूपामध्ये मिळालेली अधिस्वीकृती कायम राहते. हीच परंपरागत अधिमान्यता आहे, असं मॅक्स वेबर या विचारवंताचं मत आहे. मॅक्स वेबर यांनी नंबर 2 अधिमान्यतेचं वर्गीकरण केलं आहे. नंबर 2, बौद्धिक किंवा कायदेशीर अधिमान्यता. तर विवेक हा कायद्याचा आधार असतो. विवेक म्हणजे बुद्धी हा कायद्याचा आधार असतो. कायदा करून किंवा लोक बौद्धिक पातळीवर विचार करून जेव्हा अधिमान्यता प्रदान करतात तेव्हा ती बौद्धिक किंवा कायदेशीर अधिमान्यता असते. म्हणजे बुद्धीच्या जोरावरती केलेल्या जो कायद्याचा आधार असतो त्याच्यामुळे जी बौद्धिक पातळीचा विचार करून जेव्हा अधिमान्यता दिली जाते त्याला आपण बौद्धिक किंवा कायदेशीर अधिमान्यता असं म्हणतो. तर मॅक्स वेबर यांनी अधिमान्यतेचा तिसरा प्रकार सांगितला आहे बघा नंबर 3, वलयांकित अधिमान्यता. म्हणजे प्रभाव किंवा दिव्यवलयी नेतृत्वाच्या माध्यमाने मिळणारी अधिमान्यता ही वलयांकित अधिमान्यता असते. ही वैधता वलय असेपर्यंतच टिकून राहते. उदाहरणार्थ हिटलर असतील. यानंतर अधिमान्यतेच्या वर्गीकरणासंबंधी तिसरा विचारवंत आहे रॉबर्ट डहाल यांनी या अधिमान्यतेचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि रॉबर्ट डहाल यांनी 2 प्रकारामध्ये अधिमान्यतेचं वर्गीकरण केलेलं आहे. नंबर 1, उच्चस्तरीय अधिमान्यता. ही अधिमान्यतेची व्यवस्था सरकारी वर्गाशी संबंधित असून आधुनिक लोकशाहीत्मक व्यवस्थांशी निगडीत ही अधिमान्यता आहे. लोक स्वेच्छेने उच्चतम स्वरूपात ही अधिमान्यता काय करतात, शासनाला किंवा त्या व्यक्तीला प्रदान करतात. आणि रॉबर्ट डहालच्या मते नंबर 2 अधिमान्यतेचा प्रकार त्यांनी सांगितला आहे. नंबर 2, दुर्बल अधिमान्यता. यामध्ये अशा शासनांचा समावेश होतो जे परंपरागत शब्दात अत्याचार तंत्राचे प्रतीक होते किंवा बळजबरीने घेतलेली अधिमान्यता यात असल्याने ती दुर्बल स्वरूपाची ठरते, असं रॉबर्ट डहाल यांचं या संदर्भामध्ये अधिमान्यतेच्या संदर्भामध्ये वर्गीकरण करत असताना त्यांनी 2 प्रकार सांगितले आहेत. आपण पहिला प्रकार उच्चस्तरीय अधिमान्यता आणि नंबर 2 दुर्बल अधिमान्यता. तर आपण या क्लासमध्ये अधिमान्यते म्हणजे काय, त्याची अर्थ, व्याख्या आणि वर्गीकरण याचा अभ्यास केलेला आहे. तर आपण इथं हा क्लास थांबू. बाकीचा बाबा आपण नंतरच्या क्लासमध्ये घेऊ. धन्यवाद.